नेहाशी या प्रियसीनी केलं लग्न, ही घटना नांदेड मधली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष सदर घटनेकडे केंद्रित झालं आहे. सक्षम ताटे या तरुणाचं आचल मोमिडवार या तरुणीशी प्रेमविवाह करण्याचा मानस होता. दोघांचे प्रेम होते, परंतु तिच्या वडिलांचा याला विरोध होता. तो विशिष्ट एका समाजाचा आहे म्हणून या गोष्टीला मोठा विरोध होता आणि यातून सक्षम ताटे या तरुणाचा खून झाला आहे. त्याच्यावर गोळ्या झाडून, दगडाने ठेचून, चाकूने त्याचा खून करण्यात आला आहे. अशी घटना ही घडली आहे. ही घटना नांदेड येथील आहे. महाराष्ट्र राज्यातील नांदेड येथील घटना असून या घटनेने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमाचे दुश्मन कसे असतात? जात, धर्म, पंथ प्रेमामध्ये हे आडवे येत असतात. सक्षम ताटे हा दलित तरुण आहे. तो दलित असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आहे असं त्याची प्रियसीनी माध्यमांसमोर सांगितलं आहे. सक्षम ताटे आणि आचल मोमिडवार यांचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आचलचा भाऊ त्याचा मित्र होता. आचलच्या घरी येणं जाणं या सक्षमचं होतं. त्याचे भाऊ देखील त्याचे मित्र होते आणि यातूनच घरी येण्या जाण्यामुळे त्यांचे प्रेम संबंध स्थापित झाले. त्यानंतर ही माहिती आचलच्या घरच्यांना कळाली. त्यानंतर आचलच्या घरच्यांनी याला प्रचंड विरोध केला. तो खालच्या जातीचा आहे, परंतु आचल काही ऐकायला तयार नव्हती. आचलचा निश्चय पक्का होता. तिनं प्रेम केलं होतं. लग्न करेल तर सक्षमशीच करेल, नाही तर मेलं तरी चालेल. मी सक्षमला सोडणार नाही. त्याच्या प्रेमात ती अत्यंत आंधळी होऊन गेली होती. परंतु ह्याच प्रेमामुळे तिच्या प्रियकराचा, सक्षमचा जीव जाणार होता हे काही तिच्या लक्षात आले नाही. आचलला घरात मोठ्या प्रमाणात मारहाण केली जात होती. आचलचे वडील, भाऊ तिला मारहाण करायचे. यातूनच आचलला त्यांनी धमकावून सक्षमवर केस करायला भाग पाडले. त्यावेळेस आचलचं वय कमी होतं. आचलला छेडछाड केली, आचलला मारहाण केली. आचलवर अशा प्रकारचे वेगवेगळे बहाणे करून सक्षमवर पोलीस केस करण्यास भाग पाडले आणि पोस्को अंतर्गत सक्षमवर गुन्हा देखील झाला होता. परंतु 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आचलने पोलीस स्टेशनला जाऊन त्या गुन्ह्यामध्ये आपले साक्ष दिली आणि या गुन्ह्यातून सक्षम हा बाहेर देखील आला होता. सक्षम आणि आचलचा प्रेम स्टोरी ही देशभरात मोठ्या प्रमाणात गाजली आहे. महाराष्ट्रात सध्या यांची स्टोरी ट्रेंडवर आहे. महाराष्ट्रात आचल आणि सक्षम यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सक्षमचं खरं प्रेम होतं, आचलचंही खरं प्रेम होतं, परंतु या प्रेमाला विरोध घरच्यांचा होता. त्यामुळे सक्षम, आचल या दोघांना लग्न देखील करायचं होतं. आचलने सक्षमला म्हणायची आपण पळून जाऊ, परंतु सक्षम म्हणायचं आपल्याला पळून लग्न नाही करायचं. मी तुझ्या वडिलांची खूप इज्जत करतो. आपल्याला लग्न करायचं तर सर्वांच्या संमतीनेच करायचं असं सक्षम सांगायचा. परंतु आचल मात्र म्हणायची माझे वडील ऐकणार नाही, ते काहीतरी करतील. झालंही तसंच. आचलच्या म्हणण्याप्रमाणेच झालं. 27 नोव्हेंबरला आचलच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून सक्षमवर गोळ्या झाडून, मारहाण करून
त्याचा खून केला आहे. हा खून झाल्यानंतर नांदेडमध्ये खळबळ उडाली आणि आचलने त्याच्या मृत देहाशी लग्न केलं. इतकं खरं प्रेम ह्या आचलचं होतं. अशा पद्धतीने ही लव्ह स्टोरी होती. परंतु या लव्ह स्टोरी मध्ये अशा पद्धतीने ही घटना या नांदेड शहरात घडली आणि एका दलित तरुणाचा पुन्हा एकदा प्रेमामध्ये आपला बळी गेला आहे. या संदर्भात अनेक खुलासे आचलने मीडिया समोर दिले आहे. सक्षमच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं आचलचं म्हणणं आहे. आचल सध्या आता सक्षमच्या घरातच राहण्यासाठी आली असून मी सक्षमच्याच घरात राहणार आहे अशा पद्धतीनं मीडिया समोर तिनं सांगितलं आहे. सक्षमच्या आईने देखील आपल्या मुलीप्रमाणे तिला मी सांभाळणार आहे. मुलगा आणि मुलगी यात मी भेद मानत नाही. त्यामुळे मी आचलला मुलासारखा सांभाळणार आहे. परंतु या प्रेमामध्ये, या जातीय दोषामध्ये, या जातीय संघर्षामुळे पुन्हा एकदा एका दलित तरुणाचा बळी गेला आहे. हेच एक सत्य आहे.